घ्या बरं लवकर लवकर. का कोणाचा कार्यक्रम आहे, का कोणाची दुखून राहिला सांगा. कुठं बांब लावून काच्या हात आणून काय हौतरीत तोंडात फोडीन, पुढे 32 फाडीन. मी का तुला जोक सांगून राहिलो इथं. नाही लावायला नाही लावणं घरी आहे आपल्या. या असाच नालायक माणूस आहे उभार चोट. मले मॅडम या बायको सोबत राहायचं नाहीये, समजल्या का. 1 नंबरची वासाडी बायको आहे. हे बोटकोला दाखवून राहिला. बोटा घेणं ढुंगात भरून धावल्या. मला शिकून राहिला का माटपाशी आला ना. चांगल्यानं सांग काय तर. बापा या तर जज कमी न गुंडा जास्त वाटून राहिला. पाय ना तू नसतं आणलं नाही इथं. कायले आणलं तर धसाले. तर तू तर म्हणतो माझ्यासोबत राहायचं नाही, मग तिला ना सांगू. राहतेच नाही तिच्यासोबत. गच नोटा दिले तिला. थांब आता थेच नाही लावत. कायच्या नाही बांधून बसली आहे. ढोरावानी दिसते. लेडा मला तू ढोर म्हणून राहिला. तू सरम नाही वाटत त्याची. मला शिंग फुटले. एका रट्यात जीव गुंडा की राहिली त्या बाईची गोष्ट मला गुंडा म्हणला. ते तर मी आहो बचपन पासून. अगे मान माया संग का न्याय नाही लागला. मी कोणाला इथं जिंदा ठेवत नाही. मी सीधी बंदुकीनं उडून घेतो. ना रेंगा बास ना बजिंगी बास होती. लिया मॅडम मी सांगतो काय झालं तर लिया. हा सांग सांग बाई काय लिहू सांग. काय बी लिया. मला चुत्या समजून राहिली का तू. माझी चोदाली आली का इथं. आता बापूचं माटवाय काय केस लडू का काय बी लिहिता. का बे कशी गवर बायको केला तू ना. कुठून आणली इले. अशीच भेटली होती तुला. भेटली रस्त्यात गेलीच असतात मॅडम. आता का सांगू तुम्हाला. का 3 वर्षापासून सुद्धा लावून राहिला का तू. करायचं असेल तर लवकर करून दे मला काम. 3 वर्षापासून ह्याच कोर्टात अर्धी नाही ठेवली. मला पैसे घेऊ तूच फोकून गेला. एवढा असा होता 3 वर्षा पहिले. हा जास्त बोलू नका. हे बाळले एका रट्ट्यात जीव गुंडा की धावला. ह्या पडदात बिच्या हात करून राहिलाय. गेले अर्ध करायला लागून राहिलं. कायच्या मॅटर राहिली पैशाची गोष्ट. 3 वर्षापासून केस लढून राहिली ताईवाली मी. हा येऊन राहिली तू इथं लावूनच देईन ती. आज नाही उद्या नाही. पैसे भेटत नाही तर मग पुस्तकं भरण. हा न्याय नाही लागेल. त्या दिवशी उठून टाकेन तुम्हाला दोघाईले. कसा केला वकील तू ना. तू रस्ता आणला घेते जीव दोघांच्या आई. जाऊ दे मार. मला माहित आहे तू याच्या पायी जीव पिसारला ना बाई. तू टेन्शन नको घेऊ. मी 3 वर्षापासून लढून राहिलो त्यासाठी. मी आज तुया नाही कसाही करून देईन ना. का ताईवाला का ठक करून राहिला. या असा खर्रा चुना खाते घरी पैसे नाही देत. मग सांग कोणती बायको राहीन याच्यासोबत तुम्ही सांगा. मारल्या खर्ऱ्यानं काही हिच्या बिघडून आलं का. तर मला एक खर्रा दिल तर मी बी राहतो. मा हिसकू तर खाते थो. माय बिन मॅटर का हे का खर्ऱ्याची दुकान दिसून राहिली का तुले. हा खर्राच्या नाही करायला आली तर तुम्ही. हे बाई त्या बाई पिसारून गेली आहे. सीध्याना तिला डिवॉर्स देता काऊन नाही देत तू. खर्रा दे दिले त्या संग राहायला तयार आहे. ते का बिघडून करायला तुझं. पण मॅडम ठीक आहे तुमचं. देऊन दिले खर्रा आज न उद्या. पण हे खर्ऱ्यासोबत बाबा इलायची मानते ना. मग तर तसं सांगताना मग तू मला खर्रात देऊ शकता. बाबा इलायची देऊ शकत नाही तर मी ह्या माणसाला मागितलं असता. बाई मी बाबा इलायची नाही खात. खर्रा खात होते का 2 दाणे. जमलं राहू दे आता. दाबला खर्रा पुरा 30 रुपयाचा घेतला होता. ते बी नाही पचला इले मुटलेले. या माणूस माग हिंडते. मी ज्या गल्ल्यात जाईन त्या गल्ल्यात येते. मी ज्या बाईच्या घरी जाईन त्या बाईच्या घरासमोर येऊन उभा राहते. हा शकीला माणूस 1 नंबरचा. काऊन रे बायकोच्या मागं घुमतो हांडोन्या. हा कामधंदा नाही करत का तू. कामगिम कोणतं करतो सांग बरं मला. तू कामधंदा कोणता करतो सांग बरं. मॅडम मी बिझनेसमॅन आहे. बिझनेस आहे मावला. कायचा बिझनेस करतो तू. का कोणता बिझनेस आहे. माय बिझनेस सोनपापड विकतो गल्ल्यात जाऊन. खरी बदमाश तर तू आहे भोकाड सिंगने. हा थो इकते सोनपापड्या. तू त्याच्या मागं घुमते का थो त्या मागं घुमते. आणि राहिली बाबा इलायची गोष्ट तर इलायची राहते ना सोनपापडी मध्ये. थेच खात जाण त्याला मागून. कायचा बाप झेजा बसून ठेवला इथं. मागून काही नाही बोलून राहिला. पैसे मीच देऊन राहिली त्याने बोलून त्याच्याकडून राहिला. चाल आता त्याच्याकडून जाऊ. लय झाली हासी मगच. ठीक आहे आता काय सरकार सिद्ध आपापला मॅटर सांगा. का इथं भोकाशाही नको लावा. कोर्ट होई या घर नाही तुमचा तमाशा करून राहिले. चल बोल रे बापू. हे मॅडम पा गल्ल्यात जाते. लोकांच्या घरी जाते. आगा लावून येते. मग आगा लावून आल्यावर 5 वाजता मला पकडते ते लोक झोडपते. आता तुम्ही तरी सांगा किती जणांच्या लाता खाऊ मारून गेलो. हे पा का व का तुला असं शोभते का. लोकांच्या घरात झगडे लावतं. आपल्या घरातला मॅटर नाही पाहिजे त्याकडून. त्या माणूस लाता खाते शोभते तुला. त्या नवरात दुसऱ्या लाता खाते चपली ना. आपला घनसंसार आहे चांगला. रांधाव पांधाव त्याला गू घालाव. हटा गू म्हणतो का जीव घालाव. हेच तर मी म्हणून राहिली. याला 4 रंगाच्या भाज्या सारतो मी लोकांच्या घरी आणू आणि लोक मला का अशाच भाज्या देईन का. त्याच्यासोबत काही चुगल्या करा लागन मला. त्याची चिवडा लागन तेव्हा ते मला वाटीभर भाजी देते. हे याला मी खाऊ घालतो. याच्या अंगात येते. मॅडम मला 4 रंगाच्या आवडत नाही. मला एकाच रंगाची खायची आदत आहे. पण मी नाही बनवत. मा भोकावर येते. जा मी नाही बनवत. त्यासाठी रांधा कधीच करत राहू. खाऊन आणली तुला मी ना घरी. मग गाव हिंडाले. अच्छा असं वाय काय. एक काम करतो बाई उद्यापासून माझ्या घरी झगडे लावाले. 2 पोया करत जातो. याला नेऊन देत जातो. एका रंगाचं खाईन. ह्या झगडे तर लागून जाईन पण पोया जळल्या म्हणजे म्हणणं नको बा. जळल्यास पोया खा लागन. मग काय ले भाडी दिसले तर माझ्या घरी जरल्या पोया खाले राहू का मी.
नाही पाहिजे मला तसं विचार त्याला 4 रंगात 4 नाही तर 8 रंगात 4. चल बोल रे बाबू तू. मॅडम एक गोष्ट विचारू का आजी? हा बोल ना. तुमचे डोकं दुखत असेल ना इथले सगळे तमाशे ऐकून, तर आता बाम लावून देऊ का तुमच्या डोक्याला? तू आपल्या डुंगणाला लावून घे, मला आदत पडली आहे म्हणून ते पट्टी बांधली आहे मी डोकं दुखते म्हणून. तुमच्यासारखे काका आहे ते जास्त बोलशील उडून टाकीन दोघांनी पडा पडा. का बापा जज होय का जल्लाद होय बापा? उडून टाकीन, फाडून टाकीन, काढून टाकीन. हे सगळं सोडा मॅडम. मला एकच गोष्ट नाही आवडत हिची. हे लोकांच्या घरी जाते आणि झगडे लावते. हिनं लोकांच्या घरी जाणं सोडून द्या, नाहीतर नाही लोकांच्या घरी जाणं सोडून द्या, लग्न येवत जाणं सोडून द्या, आणि घरी बसा. चाल तू आपल्या माईच्या घरी वय आता. नाही आणायचे मा घरी यायचे बी नाही तू आता. नाही येत जा. नाही बरोबर आहे. तिला एक काम कर ना, इले मोडमाडच कर ना, कंजीत भरून ठेवून दे. लयच फडफड फडफड करते बापा. एवढं नाही पाहिजे बाईच्या जातीले. नवऱ्याचं साप बनून ऐकून नाही राहिली तू. इकडे ये बिचा बिचा, इकडे 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 अशीच करून राहिली त्याची. असं नाही ना डेंग. कांजी मॅडम इथली गरीबी आली, पडदा उड्डा लावला तुम्ही मांग. बोलायच्या होती शरम नाही अडत का बे तुले? 3 वर्षापासून केस लढाली येऊन राहिला मापाची आणि मलाच म्हणतो पाडरे काऊन असे लावले. पैसा देते 1 रुपया तरी मारून फेकतो मला. बरं बायकोच्या भरोशावर येऊन राहिला भांडाली तर. हो ते तर तुला माहित आहे, पैसे मागून भेटून राहिले तरी कसा त्याच्याकडून बोलून राहिला. चोपडा आहे ना तू बी. खर्रा खायला भेटते ना तुले चोपड्या गांडीच्या. मला सांगून राहिला त्याले मोडमाड करतीले. आपल्या पोरीच्या राहिला असाच मॅटर सॉल्व्ह केला असता का तू ना? मी एक टरंग नसती ऐकली. मी एका बंदुकीत उडवला असता. आता तुम्ही सांगा मॅडम, मी सकाळी उठतो, याचा डबा बनवतो, याला जेवायला देतो, घरचे कामं करतो आणि बायकाईत जाऊन बसतो. मग बायकाईत नाही जाऊन बसू का, माणसात जाऊन बसू का, पांठेल्यावर जाऊन बसू बायकाईत? जाबा मला बोलून आले तर मी काय केलं करू चांगली बोल. काय जास्त अड्डो नको मावर नाही तुझी हातोडी झाली नट्ट्यामध्ये. घेते का बापा जीव? जज का काम आहे? जाऊ दे बाई, एवढं काही करू नको आता. लोड थोप का म्हणते त्याच्या आयक नाही पडत नाही त्याला नको जाऊ लोकांच्या घरी. तुमची 3 वर्षापासून केस चालू, पैसा चालला पाण्यासारखा. माझं डोकं दुखते तुमच्या पायी. त्याच्यापेक्षा नाही पडत ना त्याला नको जात लोकांच्या घरी. बस खतम करून टाक विषय. नाही जी मॅडम, मला याच्यापासून काही त्रास नाही. माहिती आहे का त्या दिवशी यानं मग घरापाच्या सवित आले दारू पाजले. काय लोकांच्या बायकाला दारू पाजता मी तू? मला लोकांच्या बायकाला तू दारू पाजून त्याचं वाईट नाही वाटलं. मला वाईट याचं वाटलं का याला मला काऊन नाही पाजली. माझी म्हणाल का दारू प्याचा. दारू पिते बाई. साले दोघंही मॅडा युट्यूब लुटायचं निघायचं साले. माझ्या खबरला सांग. बापा जीवाले संताप कायचे बापा. नवरा बायको झगडे तर झगडे बापा. साल्याने फीस बी नाही दिली. आज पुरा दिवसच माझ्या असा गेला. अटकलाच हे पडदा तर पडदा ह्या ऑफिस पाहिजे जीव म्हणून याच्या पाहिजे लोक अर्धे जात असत. भेट टाकतो त्या बहीण पुढच्या वर्षी.